शुभविवाह या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे प्रेक्षकांनो आणि मालिका आता तिच्या छान वळणावरती आलेली आहे। मालिकेमध्ये आपण तर पाहिलंय की अपूर्वाला टिप दिलेली आहे म्हणजे कंट्रोल रूम कडून की रागिणी पटवर्धन या एका आश्रमात लपल्यात। मग आता आश्रमामध्ये धाड टाकता सत्य तर समोर आलंय, पण अपूर्वाला दुसरं सत्य समोर आलंय आणि ते म्हणजे आपल्या आईला याच बाईने किडनॅप केलं होतं। पण मग हे सत्य अपूर्वाच्या समोर कुणी आणलं की या बाईने आपल्या आईला किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर आता तरी अपूर्वा आकाश आणि भूमी यांना सोडणार आहे की वेगळा काही डाव खेळणार आहे। अपूर्वाच्या समोर आता काय घडलंय, कसं घडलंय हे सगळं सविस्तर पाहूया छोटासा व्हिडिओ संपूर्ण। आता ताबडतोब आकाश आणि भूमी यांनी आता कॉल केलेला आहे कंट्रोल रूमला आणि त्यांनी म्हणजे रागिणीची माहिती तिथपर्यंत कळवलेली आहे। त्यांनी सांगितले की रागिणी पटवर्धन या त्या आश्रमामध्ये आहेत, त्यांचे मोठे मोठे होर्डिंग लागलेत, वेगळ्या नावाने असतील पण त्यांचे होर्डिंग मात्र लागलेले आहेत। तर तुम्ही एक काम करा, त्यांचे आता जे काही होर्डिंग लागलेले आहेत त्या होर्डिंगला तुम्ही आता बघा, त्याचे फोटो काढा आणि तुमच्या मॅडमना कळवून त्यांना पकडायला सांगा। ताबडतोब कंट्रोल रूम मधून अपूर्वाला कॉल गेलेला आहे। अपूर्वाला कॉल गेल्यावरती कंट्रोल रूम मधून तिला सांगितलं जातं की रागिणी पटवर्धन जिवंत आहेत अशी टिप जी आम्हाला मिळाले, पुराव्यासकट ती टिप आहे, हा आश्रमाचा पत्ता आहे, हे त्याचं लोकेशन आहे आणि त्यानंतर आम्हाला लाईव्ह लोकेशन त्याचं पाठवण्यात आले, तुम्ही तिकडे पोचा। अपूर्वा विचार करते काय हे नक्की गूढ आहे, खरंच रागिणी पटवर्धन जिवंत आहे का? मग जर का रागिणी पटवर्धन जिवंत असेल तर मला म्हणजे आकाश आणि भूमी यांना सोडावं लागेल, काय करायचं पण ठीक आहे। ती आता विचार करते, बघू तर या काय नक्की सत्य आहे ते, खरंच रागिणी पटवर्धन जिवंत आहे का? आता प्रेक्षकांनो तिच्या डोक्यात हे चालले की सगळ्यांच्या आधी मला तिकडे पोहोचायला पाहिजे, म्हणजे जर रागिणी पटवर्धन जिवंत असेल तर आता मला पहिलं सत्य हे कळलं पाहिजे, कारण तिला आकाश भूमीला सोडायचं नाहीये आणि याच कारणासाठी ती सगळ्यात पहिले आता आश्रमाच्या दिशेने जायला निघते। ना आपल्या सिनियरला कळवत, ना आपल्या कुणालाही वरिष्ठांना कळवत नाहीये आणि त्यानंतर मग ती ताबडतोब तिकडून जायला निघते। ज्या वेळेला ती कंट्रोल रूमच्या आदेशावरून त्या आश्रमाच्या इथे येते आणि त्यावेळेला रागिणीला पौर्णिमाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आश्रमात जा आणि त्या माणसांना सांगा, कारण जर का आकाश भूमींनी त्या माणसाला फितवलं, तुमच्या विरोधात फितवलं तर काही खरं नाहीये, मग मात्र ते तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतील आणि याच कारणासाठी तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडे जा आणि तिकडे गेल्यावरती ताबडतोब आता तुमच्या माणसांना काय सांगायचं ते सांगा, किंवा आकाश भूमी तुम्हाला अडकवण्यासाठी खोटं सांगतायत असं सांगा। मग ती आलेली आहे आणि तिची माणसं तिला विचारतायत, अहो मॅडम तुम्ही इथे नव्हतात त्यावेळेला 2 माणसं इकडे आली होती आणि ती माणसं आता तुम्हाला किडनॅप करून गेली होती का? आम्हाला आता खूपच मोठा धक्का बसला। यावरती ती सांगते, नाही पण ती माणसं खोटारडी आहेत, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। त्यावरती ते म्हणतात, ते तर आम्हाला माहिती आहे, आम्ही कुणावरती सुद्धा आता विश्वास ठेवलेला नाहीये, पण तुम्ही कुठे होतात, आम्हाला तुमची चिंता वाटत होती। यावरती ती सांगायला लागते की नाही मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही सगळे ठीक आहोत, पण तुम्ही एक काम करा की उद्या जर का परत ती लोक आली तर मात्र त्यांना आता अजिबात हे करायचं नाहीये, त्यांना इकडे पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात द्या आणि सांगू नका की मी इथे आहे, इथले सगळे होर्डिंग वगैरे काढा असं ते म्हणायला लागले। तोपर्यंत इकडे आता पोलीस त्या याच्या बाहेर आलेत आणि आता अपूर्वा सांगते निमूटपणे जे काही सत्य आहे ते आम्हाला सांगा, मुळातच काही झालं तरी सुद्धा आम्हाला समजलंय की तुम्ही इथे एका गुन्हेगाराला लपवून ठेवलेलं आहे। यावरती आता इकडे अपूर्वा तडक तिकडे गेल्या कारणाने अपूर्वाची आई सुद्धा तिच्या सोबत आहे। अपूर्वाची आई आता इकडे आहे आणि ती ते होर्डिंग पाहते। ज्या वेळेला प्रेक्षकांनो अपूर्वाच्या आईने ते होर्डिंग पाहिलंय आणि त्यावेळेला तिला आता धक्का बसलाय, ती अपूर्वाला काही सांगण्याचा प्रयत्न करते। ज्या वेळेला ती अपूर्वाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला अपूर्वाला ती काय म्हणतेय याच्याबद्दल काहीच कल्पना येत नाही, काय झालंय असं ती 10 वेळा विचारण्याचा प्रयत्न करते। त्यावेळेला अपूर्वाची आई ते होर्डिंग दाखवते। होर्डिंग दाखवल्यावरती अपूर्वा म्हणते काय झालंय? यावरती ती सांगायला लागते, याच बाईने मला आता किडनॅप करून ठेवलं होतं। आता अपूर्वाला धक्का बसलाय की रागिणी पटवर्धन, तिने एकाच वेळेला तिला 2 धक्के बसलेत।
तिने पाहिलंय की होर्डिंग तर रागिणी पटवर्धन यांचं आहे आणि आता रागिणी पटवर्धन हिने आता ह्या म्हणजे माझ्या आईला किडनॅप करण्यामागे तिचा हात होता. नाही, काहीतरी खूप मोठा झोल आहे. तिला आता हे सत्य समजलेलं आहे, पण तरी सुद्धा तिला आता खूपच मोठा धक्का बसलाय आणि ती आतमध्ये एंट्री करते. त्यावरती आई तिची खूपच घाबरले आणि आई सांगायला लागते, नाही मी नाही आत येणार, मी नाही आत येऊ शकत, मला खूप गोष्टींची भीती वाटते आहे, ती आता माझा जीव घेईल. आता अपूर्वाची खात्री पटले काहीतरी गडबड आहे. प्रेक्षकांनो, तोपर्यंत रागिणीची माणसं या लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याच वेळेला आकाश आणि भूमी म्हणजे हे सुद्धा तिकडे पोहोचलेले आहेत नक्की काय घडतंय हे पाहण्यासाठी. आणि हे सगळं होत असताना ताबडतोब पोलीस अटॅक करतात. अपूर्वाची आई आतमध्ये. तोपर्यंत प्रेक्षकांनो, बलदेव तिकडे पोहोचलेला आहे. ज्या वेळेला बलदेव तिकडे पोहोचतो तेव्हा अपूर्वा त्याच्यावरती खूपच चिडते. तुझं इथे येण्याचं कामच काय? यावरती बलदेव म्हणतो, मी तुला काय सांगतोय ते नीट ऐकून घे. मी जे सांगतोय ना त्या गोष्टी तू समजून घे. मी तुझ्या आईचा फोटो पाहिला होता. हो, मी लपून छपून पाहिला. मी कबूल करतोय की मी हे सगळं करायला नको होतं, पण तरी सुद्धा जर का मी हे सगळं केलं ना तर त्यामागे मला सत्य समजले. मला कळलं की मी त्या ह्यांना पण भेटलो, म्हणजे जे कोणी आता तिकडे गुरखा होते ना तुमच्या इथे वॉचमन, त्यांना सुद्धा भेटलेलो आहे आणि त्या वॉचमन कडून सगळं सत्य जाणून घेतलंय. मला कळलंय की तू तुझ्या आईचा बदला घेतेस, पण त्यामागचं सत्य आता वेगळं आहे. तुझ्या आईचा बदला आता तू घ्यायला जरी आली असलीस तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगतोय की हे सगळं आकाश भूमीने केलेलंच नाहीये. यावरती ती म्हणते, तू त्यांची बाजू घेऊन आता इकडे येऊ नकोस. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतं, म्हणजे बलदेव सांगतो की मी कुणाचीही बाजू घेत नाहीये ना, मी कुणालाही प्रोटेक्ट करतोय. माझ्याकडे जे सत्य आहे ते सांगतोय. हे सगळं अभिजित आणि रागिणीने केले. ती सांगते, काय तू खरं बोलतेस? यावरती तो म्हणतो, हो, आणि ती या आश्रमात लपून बसले. तुला कॉल झाल्यानंतर मला सुद्धा आकाश भूमी यांचा कॉल आला होता. आकाश भूमी यांनी मला सुद्धा सांगितलंय की ती आता इथेच जडून बसलेली आहे आणि त्यामुळे मी तुला जे काही सांगतोय ते ऐक. आत्ताच्या आत्ता तिला आता तू अटक कर आणि अटक करून तिला आता ताब्यात घे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, ठीक आहे, मी आतमध्ये जातीये, मी तिला तर अटक करेन, पण जोपर्यंत मला आता सत्य समजत नाहीये तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझं काही ऐकणार नाही. तो सांगतो, माझं नको ऐकूस तू काहीच, फक्त एक गोष्ट कर, तू त्या रागिणी पटवर्धन हिला आता किडनॅप केलं, हिला आता फक्त पकड. असं म्हटल्यावरती अपूर्वा आत जाते. ती त्यानंतर रागिणीला पकड आणि रागिणीला पकडल्यावरती जरी ती बलदेववरती विश्वास ठेवत नसली तरी सुद्धा तिला आपल्या आईच्यावरती विश्वास ठेवणं भाग पडतं. कारण प्रेक्षकांनो, तिच्या आईने तिला आता मुळातच सांगितलेलं आहे की काय खरं काय खोटं, आणि तिच्या आईने तिला सांगितलंय की तिला आता किडनॅप करण्यात आलं होतं ते म्हणजे रागिणी पटवर्धन यांनी. मग काहीही नसेल तर रागिणी पटवर्धन माझ्या आईला का किडनॅप करेल, हा आता तिच्या लक्षामध्ये प्रश्न आलेला आहे आणि ती रागिणीला पकडते. तिने रागिणीला पकडल्यावरती मग आता तिची आई सांगते, हीच ती बाई, हीच ती बाई. या बाईला मी याच्या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. आतापर्यंत जी तिची आई आता नीट काही बोलत नसते ती अचानकपणे आता बोलायला लागल्या कारणाने इकडे आता अपूर्वाला जरा धक्का बसलेला आहे. अपूर्वा म्हणते, कोण? आणि त्यानंतर अपूर्वाचे डोळे कायमचे उघडलेत. अपूर्वा विचार करते, म्हणजे आतापर्यंत मी ज्या आकाश आणि भूमी यांच्यावरती हे करून होते तर ते आकाश आणि भूमी ते तर दोषी नाहीच आहेत, दोषी ही आहे. आणि आता ती रागिणीला सांगते, का का असं छळलंस सगळ्यांना, का सगळ्यांच्या मुळावरती तू उठलीस, का हे सगळं केलंस, असं म्हणत तिने आता रागिणीला अटक केलंय. त्यानंतर मग आता आकाश भूमी यांना शोधणं हे महत्त्वाचं असतं, पण या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांच्या मागावरती लावलेली आहेत रागिणीने माणसं. आता रागिणीने या दोघांच्या मागावरती ज्या वेळेला माणसं लावलीत त्यावेळेला बलदेवने अपूर्वाला आधीच सांगून ठेवलंय की काहीही कर पण आकाश आणि भूमी या दोघांना सोडव. आता रागिणी पकडली गेलेली आहे. आता आकाश भूमी यांना सोडवण्यासाठी किंवा यांना वाचवण्यासाठी स्वतः आता अपूर्वा प्रयत्न करणार असते, कारण आपल्या एका चुकीमुळे या दोघांना आपण हे सत्य तिला कळालेलं आहे आणि त्यामुळे तिने आता कंट्रोल रूमला ज्या मोबाईल नंबरवरून फोन आलाय त्या मोबाईल नंबरचं लोकेशन शोधायला सांगितलेलं आहे. ज्या वेळेला कंट्रोल रूम मधून मोबाईल लोकेशन शोधलं जाते त्यावेळेला आकाश भूमी तर आता सापडणारच, पण त्याचबरोबर अपूर्वा त्यांना प्रोटेक्शन देणार आहे ही गोष्ट त्यांना पटायला मागत नाहीये.
आणि म्हणून ते आकाशभूमीला भेटायला यायला मागत नाहीयेत. म्हणजे ते दोघं जण अपूर्वाला भेटायला यायला मागत नाहीयेत. मग त्याच वेळेला बलदेव फोन घेऊन आता इकडे आकाशला सांगतो, खूप मोठं हे सुटलेलं आहे कोडं, तू येऊ शकतोस. अपूर्वाला तुमची बाजू पटलेली आहे, मी तुमची बाजू आता अपूर्वाला पटवून दिले. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आकाश आणि भूमी या दोघांनी ठरवलंय की बघूया बलदेव दादा जर का बोलत आहे तर एकदा जाऊन बघूया. आता आकाश भूमी तिकडे जायला निघालेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी आता उघडकीला येणार आहेत. आकाश भूमीला प्रोटेक्शन मिळणार, रागिणीची टाय टाय फिसवणार.